आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। पण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 26 एप्रिल रविवार 100% घोडसुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1,500 रुपये तर या दोन हप्त्यांचे एकत्रितपणे 13,000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने आज 26 एप्रिल रविवार 100% घोडसुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज जरी रविवार असला, आज जरी सर्व बँकांना सुट्ट्या असल्या तरी पण हे पैसे सोडले जात आहेत। कारण हे पैसे आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये सोडले जात आहेत, म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात आहेत। त्यामुळे आज या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींची मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांची 2 महिन्यांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झालेले होते। आता तुम्हाला मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची प्रतीक्षा लागलेली होती। कारण सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना कामधंदे जास्त नसतात, शेतामध्ये सुद्धा कमी कामं असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पैशांची गरज असते। त्यामुळे पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा केले जात आहेत। तर आता आपण बघून घेऊयात की आज 26 एप्रिल रविवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत तर त्या 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने आता आपण वाचून दाखवत आहे। त्यामुळे जिल्ह्यांची यादी सविस्तर पहा। यासोबत आज ज्या प्रमुख 10 बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत तर आपण त्या प्रमुख 10 बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। सविस्तर 10 बँकांची यादी आणि 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये सोडले जात आहेत। यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत। जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचे मार्च एप्रिलच्या 3,000 रुपयांचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, या तारखेला पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्ह्यांच्या बँकांच्या यादी आपण पाहत आहोत। परंतु लाडक्या बहिणींना आज सर्व मिळून किती पैसे जमा केले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत त्याचीच माहिती देऊन टाकतो। परंतु भरपूर लाडक्या बहिणींना वाटत असेल, विश्वास बसत नसेल, कारण आज रविवार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत असेल ही सुद्धा काय खोटीच बातमी आहे। अशा पद्धतीने भरपूर बहिणींचा गैरसमज होणार आहे। परंतु बहिणींना आज जरी रविवार असला, जरी आज बँकांना सुट्ट्या असल्या तरी पण पैसे सोडले जात आहेत। म्हणजेच हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात आहेत आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासत नाही। कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सोडले जात आहेत
आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात। यासोबत ज्या प्रमुख बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत तर त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवता। सविस्तर जिल्हे आणि सविस्तर बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खाटाखाट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्हे आणि सविस्तर बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि सविस्तर बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, बातम्या सुद्धा सुरू होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून आता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खाटाखाट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, परंतु लाडक्या बहिणींना एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य होत नसतं, त्यामुळे या ठिकाणी आता हे पैसे सोडले जात आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जात आहेत। तर आता पहिला टप्पा वितरित होत आहे। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची निवड सर्वात अगोदर करण्यात आलेले आहे। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, भरपूर ऊन लागत आहे, त्यामुळे तुमचा वेळ घेणार नाही। सविस्तर तुम्हाला जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल, तुमचं बँक खातं यामध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, कारण लाडक्या बहिणींनो मार्च हप्त्यासाठी एप्रिल हप्त्यासाठी 5 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 5 पात्रतांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। बघा या ठिकाणी आपण सर्वात अगोदर या 5 पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पाहून घेऊयात। जर तुम्ही या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, परंतु जर तुम्ही 5 पात्रतांमध्ये पात्र ठरला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही।
आता बघा लाडके बहिणींना आपण 5 पात्रता पाहून घेऊयात. जर तुम्ही या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर आपण सविस्तर 5 पात्रता पाहून घेऊयात. परंतु 5 पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो 3 कामे केलेली असायला पाहिजेत. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांनाच हे पैसे सोडले जात आहेत आणि त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी 3 कामे केलेले नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आता तुम्हाला 3 कामे सांगत आहे. त्यामधील पहिले काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. दुसरं काम म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे यासाठी उत्पन्न दाखला तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे बघा लाडके बहिणींना तुमच्या आधार कार्डला बँक खाता लिंक असेल तर त्याची डीबीटी ॲक्टिव्ह असणे अनिवार्य आहे. बघा अशी जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींना आज 26 एप्रिल रविवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत तर त्या 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी पहा जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि तुमची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींनो पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर, दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, तिसरा जिल्हा म्हणजे अमरावती, चौथा जिल्हा यवतमाळ, यानंतर पुढचा जिल्हा हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा यासोबत यवतमाळ जिल्हा. अशा पद्धतीने या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच देवाभाऊ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व लाडकी बहिणींची आता प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. बघा मार्च संपून गेला, एप्रिल संपत आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढच्या 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे जमवतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडे पैसे आलेले आहे. 2-3 दिवसांमध्ये वितरण सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी